नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं हार्दिक स्वागत करून आज आपण जो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्र राज्यामधील सर्व गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजेसचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट 2024 मध्ये किती होता या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। वास्तविक पाहता MBBSच्या नंतर ज्यावेळेस आपल्या समोर जो ऑप्शन असतो तो डेंटलचा असतो। बऱ्यापैकी डेंटलच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळण्याची इच्छा असते। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 4 डेंटल कॉलेजेस आहेत। त्यामध्ये गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई, त्याला GDC मुंबई म्हटलं जातं, या ठिकाणी 125 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। नायर डेंटल कॉलेज मुंबई या ठिकाणी 75 सीट्स उपलब्ध आहेत, इनटेक उपलब्ध आहे। आणि गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज नागपूर या ठिकाणी 63 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। त्यानंतर चौथ्या नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज छत्रपती संभाजीनगर, या ठिकाणी सुद्धा 63 किंवा 63 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। या एकंदरीत असणाऱ्या संपूर्ण 4 गव्हर्नमेंट कॉलेजेसचा कॅटेगरीनुसार आपण या व्हिडिओमध्ये कट ऑफ लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट इन 3 वेकन्सी राऊंड असेल किंबहुना राऊंड 2 मध्ये किंवा राऊंड 3 मध्ये कट ऑफ किती होता या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। वास्तविक पाहता ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे नीटच्या संदर्भामध्ये इन्फॉर्मेटिव्ह सेशन्स किंवा महत्त्वाचे अपडेट्स मिस करायचे नाही असं वाटत असेल, अशा विद्यार्थ्यांनी आपला या व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर आपला चॅनल जो आहे तो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबला तर तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती मिळणाऱ्या सर्व अपडेट्स, डेली अपडेट्स तुम्हाला मिळत जातील आणि तुमच्या डोअर स्टेपपर्यंत प्रत्येक इन्फॉर्मेशन तुमच्या डोअर स्टेपपर्यंत मिळण्यासाठी मदत होऊ शकते। वास्तविक जास्त वेळ न घालवता आज आपण लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट फॉर BDS साठी महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजेसमध्ये कॅटेगरी वाईज कट ऑफ किती होता हे आपण आज पाहणार आहे। गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजेसमध्ये लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट ओपन कॅटेगरीसाठी जो होता तो 587 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि 8401 एवढा SML म्हणजे राज्यातील त्याचा क्रमांक एवढा असणाऱ्या ओपन कॅटेगरीच्या जनरल विद्यार्थ्याला शेवटचं ॲडमिशन मिळालेलं होतं। तेच वुमनमध्ये 592 म्हणजेच 7869 एवढा SML असणाऱ्याला मिळालेलं होतं। पुढची कॅटेगरी EWS आहे। EWS या कॅटेगरीमध्ये आपण ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडमध्ये 564 म्हणजेच 10,895 एवढा SML असणाऱ्या विद्यार्थ्याला जनरलमध्ये मेल आणि फिमेलपैकी कोणीही असू शकेल या विद्यार्थ्याला या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं होतं। तेच फिमेल कॅन्डिडेटमध्ये पाहायला गेलं तर 580 9181 ह्या EWS विद्यार्थ्याला BDSचं डेंटल कॉलेज महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मिळालेलं होतं। SCBC किंवा ज्याला आपण मराठा आरक्षण म्हणतो या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर 562 मार्क्स असणाऱ्या जनरल कॅन्डिडेटला 11,195 एवढा SML आणि 567 मार्क्स असणाऱ्याला म्हणजे 10,622 एवढा SML असणाऱ्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये SCBC किंवा मराठा आरक्षणाच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मिळालेलं आहे। पुढची OBC कॅटेगरी आहे। OBC कॅटेगरीसाठी जनरलचा जो कट ऑफ आहे तो 560 11,378 एवढा SML जनरल कॅन्डिडेटसाठी आणि वुमनसाठी मात्र 577 असून 9,526 एवढा त्याचा SML राहिलेला आहे। त्यानंतर पुढची कॅटेगरी आपण VJ कॅटेगरी आहे, ज्याला विमुक्त जाती म्हणतो। या ठिकाणी 551 मार्क्स असणाऱ्या थर्ड राऊंडमध्ये विद्यार्थ्याला आणि 12,345 एवढा SML होता आणि लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट वुमनमध्ये 539 म्हणजे विक्रमी कमी आलेला आहे, 13,543 एवढे SML असणाऱ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे। NTB या कॅटेगरीसाठी थर्ड राऊंडमध्ये 514 मार्क्स असून 15,987 एवढा SML असणाऱ्या जनरल कॅन्डिडेटसाठी NTBच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मिळाले आणि तोच फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र 507 16,566 एवढा SML असणाऱ्या फिमेल कॅन्डिडेटला मिळालेला आहे। NTC याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर ऑनलाईन स्टे वेकन्सीमध्ये खूप सारा एक विद्यार्थ्याला खूप कमी मार्क्सला ॲडमिशन मिळाले, ते म्हणजे 477
19,325 एवढा SML आणि फिमेल कॅन्डिडेट्समध्ये मात्र तोच 578 म्हणजे 9,387 एवढा कट ऑफ राहिलेला आहे. NTD या कॅटेगरीसाठी 541 मार्क्स आणि 13,299 SML आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र 490 आणि 18,086 एवढा SML असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्ट्रे वेकन्सी राऊंडच्या शेवटच्या राऊंडमध्ये गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे. पुढची जी कॅटेगरी आहे त्याला आपण SC कॅटेगरी म्हणूया, ज्याला शेड्यूल कास्टच्या विद्यार्थ्यांना 484 मार्क्स आणि 18,628 एवढा SML असणाऱ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे. आणि वुमन कॅन्डिडेटमध्ये मात्र तोच कट ऑफ 484 पर्यंत जाऊन 18,602 एवढा SML आलेला आहे. लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट ST कॅटेगरी, ज्याला शेड्यूल ट्राईब्स म्हणूया, त्यांना ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये 345 आणि 32,435 एवढा SML असणाऱ्या विद्यार्थ्याला ST कॅन्डिडेटला या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे. वुमन कॅन्डिडेटमध्ये जर पाहायला गेलं तर तोच 349 एवढा मार्क्स आणि 32,007 एवढा SML असणाऱ्या विद्यार्थ्याला ST कॅन्डिडेटसाठी आपल्याला गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मिळालेलं. आता आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट सर्व म्हणजेच 4ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज डेंटल कॉलेजेसमध्ये BDSचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट किती मार्क्सला होता आपण आज चर्चा केली. वास्तविक हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला डेंटलचं स्वप्न अगदी उत्तुच्च किंवा पेशंट फ्लो खूप छान पद्धतीनं असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातल्या गव्हर्नमेंट कॉलेज डेंटल कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळण्याचं स्वप्न असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंबहुना गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेसचं फी अफोर्ड म्हणजे ॲडमिशन त्याच्यामध्ये मिळालं नाही, किंबहुना डीम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासारखी आर्थिक परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हा जो ऑप्शन आहे तो उत्कृष्ट ऑप्शन आहे. आपल्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आपल्यासाठी समर्पित करतो की ज्या विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा 2025ची 4 मे रोजी होणार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं स्वप्न अगदी साकार व्हावं या उद्देशाने त्यांच्या मार्गामधील असणाऱ्या ज्या गोष्टीच्या संदर्भात त्यांचा मार्गदर्शक दिशादर्शक फलक हा आपला करिअर मेकिंग गायडन्सचा यूट्यूब चॅनल बनावा या उद्देशानं हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून आपल्या सर्वांना सर्व गोष्टी डोअर स्टेपपर्यंत मिळण्याचा आपण प्रयत्न करत आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये यायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती किंवा जे काही आपल्या स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्या स्क्रीनवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये तुम्ही ॲड होऊ शकता किंवा जॉईन होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती डेली अपडेट्स किंवा कोणतीही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिस होणार नाही आणि तुमच्या आयुष्यभरात होणाऱ्या काही गोष्ट अपडेट होत नाही किंवा गायडन्स मिळत नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्यभराच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती किंवा टर्निंग पॉईंटवरती तुमच्या नुकसान होऊ नये यासाठी हा आपण प्रोग्राम कंडक्ट करतो आहे. गेल्या 7 ते 8 वर्षापासून जवळपास 4,500च्या आसपास विद्यार्थ्यांचं MBBS आणि डेंटलचं स्वप्न पूर्ण करणारी एकमेव अकॅडमी आपली आहे.